मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच या ठिकाणी नवभारत नवराष्ट्र चॅनलचं पेपरचं दैनिक सुरू होतं, कॉलेज सुरू झाले. आपल्याबरोबर नगराध्यक्ष शिल्पा सुरे काय सांगणार? आज खूप आनंद झाला की दैनिक नवराष्ट्र टाइम्स रत्नागिरी सिंधुदुर्ग आवृत्तीचं उद्घाटन करण्याची आज मला संधी मिळाली आणि ही आवृत्ती मी आता बघितली. ती वाचून खूप छान वाटलं, कारण अनेक बातम्या अतिशय परखडपणे मांडलेल्या आहेत आणि पेपरचं पानही खूप चांगलं आहे. रंगसंगतही खूप चांगल्या प्रकारे आहे आणि तो पेपर हातात घेतल्यानंतर, ते दैनिक हातात घेतल्यानंतर नक्कीच वाचायला खूप मोह होतो, वाचावासा वाटतो. अशी ही आवृत्ती आहे आणि या आवृत्तीसाठी नवभारत नवराष्ट्र टाइम्स रत्नागिरी सिंधुदुर्ग आवृत्तीसाठी माझ्याकडून शुभेच्छा देते आणि नक्कीच लवकरात लवकर हे दैनिक सर्वदूर पसरेल आणि अतिशय चांगल्या ज्या बातम्या आहेत त्या आमच्या सर्व वाचकांपर्यंत पोहोचतील. मॅडम, शेवटचा प्रश्न आहे. पावसाळा आहे, नवराष्ट्र नवभारतच्या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? पावसाळा आहे हां हां आणि येणाऱ्या आपत्ती परिस्थिती पावसाळा आता लवकरच सुरू होतोय, कारण केरळमध्ये पाऊस दाखल झालेल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. रत्नागिरीचा विचार केला आणि रत्नागिरीची प्रथम नागरिक म्हणून रत्नागिरी शहरामधले जे नाले आहेत त्यांची सफाई करण्याचं आम्ही 2 महिन्यापूर्वीच सुरू केलेली आहे आणि आपल्या रत्नागिरीतील नागरिकांना जे पाणी साचून त्रास होतो, रस्त्यावर जे पाणी साचतं ते होऊ नये त्यासाठी ज्या उपाययोजना करायला लागतात त्या आम्ही आधीच केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की यावेळी तो त्रास खूप कमी होईल, कारण आधीच आपण उपाययोजना केलेल्या आहेत. शेवटी निसर्ग आहे आणि जी आपत्ती येईल त्याला तोंड देण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. या ठिकाणी होत्या नगराध्यक्ष शिल्पा सुरे मॅडम. या ठिकाणी नवराष्ट्राच्या कार्यालयाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद.